आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। विधानसभेसाठी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता। ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता। माहितीमध्ये शिंदे गट 100हून अधिक जागांची मागणी करणार। लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त म्हणून 100हून अधिक जागांची मागणी। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मंत्री तानाजी सावंतांकडून धाराशिवच्या परांडामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम। अजित पवार कार्यक्रमाला जाणं टाळण्याची शक्यता। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटामध्ये नाराजी। माहितीसोबत राष्ट्रवादीचं मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा, तर राष्ट्रवादीला माहितीशी एकसंध ठेवण्यावर केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती। विदर्भातील काँग्रेसच्या 2 नेत्यांचा वाद दिल्ली दरबारी। प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांची दिल्लीमध्ये हायकमांडसोबत बैठक। विधानसभेच्या जागावाटपाला इतर मुद्द्यांवर चर्चा करणार। ठाण्यामध्ये आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा प्रकार। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघेंकडून व्हिडिओ ट्विट। दिघे साहेबांच्या समाजसेवेचं पावित्र्य नष्ट केलं, नाव न घेता केदार दिघे यांची शिंदे गटावर टीका। दिघे साहेब प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची। खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया, तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचीही माहिती। आनंद आश्रमामध्ये पैसे उडवणं हा आनंद दिघेंचा अपमान। दिघेंचे फोटो वापरणारे आताचे बारमधील शिवसैनिक आहेत। वैभव नाईकांची शिंदे गटावर टीका। ठाण्यामध्ये आनंद आश्रमातील घटनेवरून पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाईंनी माफी मागितली। खारकर आळी शक्तीस्थळी भेट देत स्वर्गीय नेते आनंद दिघे यांची ठाणेकरांच्या वतीनं माफी मागितली। मवियामध्ये काँग्रेस मोठा भाऊ, मुख्यमंत्रीपदाचा दावा कोणी सोडत नाही। काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य, तर मोठा पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडणार। नितीन राऊतांकडून भूमिका स्पष्ट। शिंदेंच्या नेतृत्वात लढल्यानं माहितीच्या 183 ते 200 जागा येतील। शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांच्याकडून विश्वास व्यक्त। तिकीट वाटपासंदर्भातील चर्चा सुरू, मात्र अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते माहिती नाही। मंत्री उदय सामंतांची माहिती। एकनाथ खडसेंबाबत केंद्रीय नेतृत्वानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य। गणेशोत्सवानंतर केंद्राशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पालकमंत्र्यांनी शिंदेंना मिसगाईड करू नये, त्यांचं ऐकून शिंदेंनी वेगळा निर्णय घेतला तर मराठा समाज शिंदेंवर नाराज होईल। शिंदेंनी कुणाचं ऐकून दगाफटका करू नये, मनोज जरांगेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं पंढरपूरमध्ये आमरण उपोषण। मुख्यमंत्री शिंदेंकडून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस, तर सरकारचं शिष्टमंडळ आज उपोषणस्थळी भेट देणार। पंढरपुरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची गोपीचंद पडळकरांनी घेतली भेट। धनगर आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार सुरू, पडळकरांची माहिती। पंढरपुरात सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली भेट। उपोषणकर्त्यांची तब्येतीची केली विचारपूस। ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। पुण्यामध्ये शिंदे गटाचं राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन। राहुल गांधी यांनी आरक्षण बंद करण्याबाबतच्या संविधान विरोधी वक्तव्य विरोधात आंदोलन।